हे बघा कसं झालेत लाडू, ते खुसखुशीत एकदम लहान मुलांसाठी. नमस्कार. आज मी मुलांसाठी लाडू बनवणार. आमचा हर्षल शाळेतून आला की आई काहीतरी खायला दे, त्यासाठी मी लाडू बनवणार पौष्टिक. ते कसं बनवायचं ते चला बघूया. हे बघा, मुलांसाठी पौष्टिक लाडू बनवायसाठी हे साहित्य काय काय घेतलं आहे ते बघा. हे तांदूळ 4 तास भिजवून भाजून भाजपीठ केलेलं आहे. हे बघा, लाडूसाठी साहित्य अर्धा किलोचं पीठ आहे. त्यासाठी ऑलिव्ह 50 ग्राम, डिंक 50 ग्राम, हे भोपळ्याची 50 ग्राम, खसखस 20 ग्राम आहे. हे पिस्ता 50 ग्राम, बदाम 50, काजू 50 आणि गूळ मी अर्धा किलो दाखवलं, पण ह्याच्यात लागेल तेवढं गरजेनुसार वापरणार मी. आणि ही वेलची ना जायफळ पावडर आहे. सुंठ, वेलची, जायफळ एकत्र पावडर करून ठेवली आहे. हे सगळं साहित्य आता तुपात भाजून घेणार. आहे त्या डिश दुसरी आणि झारा दे काढायला. हे बघा, सगळं साहित्य भाजून घेते सोनल तुपात. गरम झालं. गरम येते ना बाई.
हे बघा, या मक्कानं आहे ना, दाखवायचा राहिला होता मगाशी, त्या मक्कानं टाकायचं आहे त्याच्यात लाडू. हे सगळं नंतर आम्ही वाटून घेणार. हे सगळं साहित्य बारीक करणार. थोडीशी खसखस, खसखस आणि हालीम. बरं. हे सगळं अंदाजे घ्यायला लागतं. हां, थोडं लहान मुलांसाठी म्हणजे जास्त टाकून हा, ते जास्त मग गरम पडेल ना मुलांना, मग अंदाजे घ्यायला. कशाला गरम पडलं नाही तर चालेल. हे हलकंच गरम करते काजू. काजू ना, हे खजूर. बघा, आपण सगळं जे साहित्य भाजून घेतलं ना, त्याच्या पावडरी करून घेतल्या आता मिक्सरला लावून. त्या बघा, गोड बारीक करून घेतले मी लाडवासाठी पिठाचे. लागेल तेवढा घ्यायचा आहे गरजेनुसार. हे बघा, पाव किलो गूळ घेतला या बारीक करून. आणि जी पावडर सगळ्या केलेल्या ना, साहित्य भाजून त्याची एक पावडर. हे पीठ अर्धा किलोचं आहे हे सगळं. ही पावडर, वेलची, जायफळ, सुंठ. हे तूप भाजलेलं नाही, कडून घेतले. त्याला लागेल तेवढं मी घेणार तूप आता. हे बघा, सगळं चोळून घेणार, लाडू बांधणार. हे बघा, सर्व साहित्य आता मी मिक्स करून घेतलं. 150 ग्राम तूप घेतलं मी, जास्त नाही, कारण डिंक वगैरे आहे ना, गूळ डिंक, मग ते येणार लाडू. आता मी याचे लाडू बनवणार. हे बघा, उचली.
हे बघा आपलं लाडू तयार झालं बनवून. असंच तुम्ही पण बनवा ना तुमच्या लहान मुलांना. असाच एक एक लाडू दर दिवशी असा बनवून द्या. हे बघा कसं झालेत लाडू, ते खुसखुशीत एकदम लहान मुलांसाठी.